या संदर्भात सविता चौधरी या लाभार्थी महिलेशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी पल्लवी प्रकाश यांनी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। आपण शहादा शहरामध्ये आहोत, स्टेट बँकेच्या बाहेर आहोत। आपल्या सोबत एक भगिनी अशी जोडली गेलेली आहे की ती आज पैसे आल्यामुळे अत्यंत भावुक झालेली आहे। आपण त्यांच्याशी संवाद करूया। हे तुमचं नाव? सविता शरद चौधरी, इथं विजयनगरला राहते मी। मला आज खरंच असं वाटतंय, आजपर्यंत मला कधीही भाऊ नव्हता। मी माझ्या मुलाला राखी बांधायची, पण माझा मुलगा चालला गेल्यामुळे मी कधीच राखीचा त्यागच केला होता। पण आज मला एकनाथ दादा शिंदे यांनी जाणीव करून दिली की मी एकटी नाहीये, माझ्या सोबत माझे दादा आहेत। त्यांनी रक्षाबंधनच्या दिवशी मला 3000 रुपये दिले। हे 3000ला एवढं महत्व नाहीये जेवढं त्यांच्या प्रेमाला महत्व आहे, आणि त्यामुळे मी त्यांची खूप खूप अगदी मनापासून आभारी आहे मी की असा भाऊ आमच्या सारख्या बहिणींना भेटला। फक्त त्यांना आता मला एवढीच विनंती की बहीण या वातावरणात जेव्हा वावरते, एकटी असते माझ्यासारखी, तेव्हा सर्व भावांच्या मनात हीच भावना राहायला पाहिजे की ही आपली बहीण आहे। कारण समाजात स्त्रीला फिरणं म्हणजे खूप मुश्किल झालंय आज। त्यामुळे माझी शेवटी दादांना हीच विनंती आहे की महिलेला तुम्ही संरक्षण द्या, आणि सर्वांच्या मनात मी सर्व भावांना हात जोडून विनंती करते की बहिणींविषयी तुम्ही आदर बाळगा। निश्चितच ताई आज खूप भावुक झालेले आहे। 3000 रुपये त्यांच्या खात्यावर रक्षाबंधनानिमित्त पडलेले असल्यामुळे माझ्या पाठीशी कोणीतरी उभं आहे आणि तेच मुख्यमंत्री साहेब आहेत, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकशाही मराठीसाठी कॅमेरा पर्सन मनोज बिरारी सोबत पल्लवी प्रकाशकर, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।